थँक्यू सो मच. बांदिवली बनाम कोरावले बी असं बॅटल आपल्याला पाहायला मिळतं. टॉस जिंकला टीम जॉर्डमान क्रिकेट क्लब बांदिवली संघाने प्रथमतः स्वीकारलंय ते क्षेत्ररक्षण इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी कोरावले बी या टीमला. सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये बॅटर तयार. बॉलिंग ट्रॅक वरती पॉवर प्ले षटकामध्ये वैभवला आपण पाहता आणि पॉवर प्ले तोडण्यासाठी पॉवर प्ले फोडण्यासाठी बॉबी आणि धनाजी अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवरती 3 धावा आल्यात धनाजीच्या बॅटमधून. आता बॉबीला आपण पाहतो स्ट्रायकिंग केला. हो आताचा बॉल पंचांकडे लावला फील करायचा प्रयत्न. बॉल बॅकवर्ड रिझन मध्ये बॉल चाललाय. क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलनं बॉलला शेवटच्या क्षणाला स्टॉप केलं. लेग बायच्या स्वरूपात रन्स मिळतील इथे 2. यावेळेला ओव्हर पिच होता. समोरच्या दिशेनं ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह होता. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 केल्यात कंप्लीट. 7 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 1 शॉट म्हणजे एकच धाव. एकच धाव असेल. सहा धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 6 ऑन बोर्ड. यावेळेला पंचांकडे लावडा फील करायचा प्रयत्न पाहावा लागेल. लेग बायच्या स्वरूपात आणखीन एक सिंगल. आता 7 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक पहिलं सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती सुरू असताना भरपूर चांगले मॅच आपल्याला पाहायला मिळते. तितकीच चांगली दर्जेदार क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सातत्यानं मोठमोठे स्पर्धा आपण या क्रीडांगणावरती पाहत असतो. याच नगरीमध्ये पाहत असतो. त्यातल्या त्यात आणखीन एक मोठी स्पर्धा. स्विच हिट केलाय. फटका जबरदस्त आहे. चाबुक स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये स्वतःच्या बॉडीला स्ट्रेच केलं आणि त्यानंतर आडवा बॅटनं रिव्हर्स केलं. खेचून मारलेला फटका. बॉल चालला थेट गली आणि थर्डमॅनला क्लिअर करत बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. चौकार आपल्याला पाहायला मिळाला. दुधारी या ती तलवार आता चालवली बॅटरना. धनाजी साठी बॉल फ्लिक केलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट. सो ब्युटिफुल. सो एलिगंट. जस्ट लुकिंग लाईक वाव. टाटा बाय बाय. षटकार. षटकार आला आणि षटकारच्या साह्यानं षटक क्रमांक झालाय मैदानाच्या आतमध्ये. तब्बल पहिला कंप्लीट आणि पहिला षटकाच्या अंती पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम कोरावले 20 संघ जाऊन पोहोचलाय. तो तब्बल 17 अंकावरती. 17 ऑन बोर्ड. बिनबाद 17 धावा. एक महागडं षटक म्हणावं लागेल गोलंदाज वैभवचं. कारण जर पाहायला गेलं ना तर पहिल्या 4 बॉलमध्ये अवघ्या 7च धावा खर्च केल्या होत्या वैभवनं. पण त्यानंतर पुढच्या 2 बॉलवरती अटॅकिंग रूप धारण केलं बॅट्समन धनाजीनं आणि 2 बॉलवरती 2 तडाखेबंद फटके आपल्याला पाहायला मिळाले. आणि या फटक्याच्या साथीनं विरोधक टीमला लागल्यात 440 होल्डचे झटके. 17 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. ओव्हर नंबर 2 मध्ये कॅप्टननं आणल्या समीरला. षटक क्रमांक दुसरा. पहिला बॉल. बॉबी तयार. बॉबीसाठी या बॉल फ्लिकायचा प्रयत्न विकेट किपर कडून झाली चुकी. सिंगल इथे या बॉलवरती मिळाली आहे. सिंगलच्या साह्यानं द रन मशीन ऑफ टीम इंडिया. किंग कोहली विराट कोहलीचा जर्सी क्रमांक अर्थातच 18 ऑन बोर्ड. आणि विराट कोहलीचा स्टँड देखील आपण पाहता डीप मिड विकेट रेझर मध्ये. रोहित शर्मा स्टँड
महेंद्रसिंग धोनी स्टार्ट. ओहो, खोलवर टप्प्याचा बॉल. जर या बॉलवरती देखील शफल होऊन फ्लिक केला असता तर कुठेतरी बॅकवर्ड रिझनमध्ये चांगला धावा मिळू शकला असता. पण क्रिकेटचा खेळ जर आणि तरला बिलकुल महत्व नाही. या क्रिकेटच्या खेळामध्ये वर्तमान स्थिती मॅटर करत असते. प्रेझेंट टेन्स खऱ्या अर्थानं मॅटर करत असतो. सॉफ्टरनं ऑन ड्राईव्ह केलाय, हलक्या हाताने खेळून काढलाय. डायरेक्ट हिटची संधी डेंजर एंडला थ्रोपैकी झाली होती, पण सिंगल घेण्यापासून कोणीही अडू शकणार नाहीये बॅट्समन धनाजी आणि बॉबीला. एक एक धाव महत्वाची आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. म्हटलं जातं ना, राजकारणामध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटच्या खेळामध्ये एका धावेला भरपूर महत्व असतं. कारण एका धावेमुळे सामना गमवू शकता, एका मतामुळे अगदी राजकारणामध्ये अपयश येऊ शकतं आणि एका गुणामुळे खऱ्या अर्थानं तुम्ही नापास देखील होऊ शकता. आता खऱ्या अर्थानं बिगिट करायचा प्रयत्न, बॅटची बाहेरची एज होती बॅकवर्ड रिझन मध्ये, शॉर्ट थर्डमॅन मध्ये चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल. 19 धावा, 19. बॉबी तयार. ओव्हर पिच समोरच्या दिशेनं ओव्हर द बॉर्डर खेळायचा प्रयत्न. लॉंग ऑन मधून फिल्डर प्रचंड वेगाला बॉल पर्यंत आलाय. गरुडी झेप घेत असताना त्याने बॉलला कॅरी केलाय आणि बॉलची जोपर्यंत थ्रोफेकी करेल तोपर्यंत एकच धाव मैदानाच्या आतमध्ये मिळते. म्हणजे पहिल्या षटकामध्ये अटॅकिंग बॅटिंग आपल्याला जरूर पाहायला मिळाली, पण त्यानंतर खऱ्या अर्थानं धावसंख्येमध्ये ब्रेक थ्रो लावण्याचं काम गोलंदाज समीरनं ओव्हर नंबर 2 मध्ये केलंय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. लेफ्ट आर्म सीमा गोलंदाज, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. ब्लॉक होलचा बॉल आणि आता बॅटरचे खऱ्या अर्थानं दांडी गुल करत असताना लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन आउट. केला होता बॉबीनं, पण डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर पेट्रोलिंग करताना आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग झाली आहे. षटक क्रमांक सध्याच्या घडीला आपण पाहतोय तिसरं प्रगतीपथावरती असताना आणि तिसऱ्या षटकामध्ये कॅप्टनला नयननं आणलंय. खऱ्या अर्थानं नयन बॉलिंग ट्रॅक मध्ये ओव्हर नंबर 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला सामना जिंकला तो म्हणजे वाघाची वाडी टीमने दुसरा सामना जिंकला. दुसरा सामना जिंकला तो म्हणजे साजई टीमनं आणि तिसरा सामना जिंकला तो म्हणजे कुडवली बी संघानं. आणि आता पहिल्या फेरीची ही अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॅटल. दुसरा बॉल डॉट आलाय. स्ट्रायकिंग केलेला बॅट्समन योगेशला आपण पाहतोय. पुढे आलाय, समोरच्या दिशेने फटका खेळायचा प्रयत्न. बॉलर्स बॅक ड्राईव्ह कोणतीही चुकी करणार नाहीये आणि आता धावबादच्या स्वरूपात फलंदाजाला परतावा लागेल माघारी. सलामीवीर आता तंबूच्या आश्रयाला. बॅट्समन बॉबी इज बॅक टू द पॅव्हेलियन.
न्यू बॅट्समन न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 4. चौथ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये भास्कर आला आहे. आता भास्कर आणि बॅट्समन योगेशच्या खांद्यावरती या मॅचची धुरं येऊन ठेपली आहे टीम कोरावळे बी संघासाठी. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या प्रगतीपथावरती असताना अगदी पुढचे 2 बॉल भरपूर चांगले हाताळले. सिंगल या बॉलवरती मिळाले आणि सिंगलच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलंय ते तब्बल 22 अंकावरती 22. स्विच हिट केला. फटका जबरदस्त चाबूक स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. दुधारी आधी तलवार आता चालवण्यात आली आहे बॅट्समन भास्करच्या बॅटमधून. योगेश आणि भास्कर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये खऱ्या अर्थानं ज्यांचा आवाज आपण एन्जॉय करतोय. खूप चांगला आवाज. सोमनाथजी काळे सर ऑन साइडला पंपूल आणि आता बॉल केले थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर गोल. इट्स आउट ऑफ द पार्क. अजून एक बॉल सीमा पार. 6 धावा षटकार. मधून घेतली जाते आणि आपल्या डीजेच्या जोरावरती आपल्या संगीतांच्या तालावरती प्रत्येकाला मंत्रमुग्ध तो करतोय. त्याचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करू. ड्रिंक्स ट्रॉली जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये होईल तोपर्यंत देऊयात आपण पुन्हा एकदा डीजे अनिकेतला एक सुवर्ण संधी. ठोक डीजे. कंप्लीट झाला मैदानाच्या आतमध्ये तिसरा आणि 3 षटकांच्या अंती पूर्वार्धामध्ये कोरावले संघ जाऊन पोहोचलाय. तो तब्बल 29 अंकावरती. पहिलाच बॉल समीरला आपण पाहता वैयक्तिक दुसरं आणि सांगी कोट्यातील हे 4थं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा समीर तयार झाला. स्ट्रायकिंग याला बॅटर तयार. भास्करला आपण पाहता फटका जबरदस्त आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलं भास्करनं. एक कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा कॉल दिला योगेशला आणि इथे 2 धावा सहजरित्या केल्या गेल्यात कंप्लीट. सातत्यानं एक धाव महत्वाची टीम न्यू यंगस्टर कोरावले बी या संघासाठी. कारण बांदिवली टीमकडे बॅटिंग लाईन देखील तितका स्ट्रॉंग आहे. आता खऱ्या अर्थानं लेफ्ट आर्म सीमर गोलंदाज असल्या कारणास्तव नॅचरल कटचा परफेक्ट ॲडव्हान्टेज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज समीर घेतोय. ज्या प्रकारचा पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळाला त्याच प्रकारचा आता बॉल नंबर 3 देखील हाताळलाय. डॉट बॉल आलाय. देताव चेंडूची सांगता. हा तिसरा बॉल पाहायला मिळतोय. धीम्या गतीचा बॉल. स्क्वेअर ड्राइव्ह करायचा प्रयत्न. शॉट गली रिझर मध्ये फिल्डर. कोणतीही चुकी होणार नाहीये. 4थ्या बॉलवरती केली आहे. वैयक्तिक खात्यामध्ये विकेट संपादित. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज समीरनं 1 मोर विकेट डाऊन.
मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला तब्बल 5व्या क्रमांकावरती प्रदीपला आपण पाहतोय. स्क्वॉड ड्राईव्ह करायचा प्रयत्न भास्करचा आता अंगलट आलाय आणि त्याला गमावी लागली विकेट. धक्का लागलाय तब्बल तिसरा टीम न्यू यंगस्टर कोरावले बी या संघाला. यस, दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला वाघाची वाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला साजई संघ. ओहो, या वेळेला चांगला बॉल, चांगली डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता सध्याच्या घडीला झाली आहे. फुलर लेनचा बॉल क्रॉस पॅटेड फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न एक तर कंप्लीट होईल, दुसरीचा कॉल केला जातोय पण दुसरीचा प्रयत्न इथे अंगलट आलाय आणि आता दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला परतावं लागतंय माघारी. आणखीन एका विकेटचं पतन. बॅट्समन आउट. हो, पुढे येऊन फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न व्ही मध्ये हा ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. एक कंप्लीट केली, दुसरीचा कॉल नॉन स्ट्राईक येईल थ्रो फेकी आणि आता दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज झाला बाद. विकेटचं पतन. आणखीन एका विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होत असताना फलंदाज होईल बाद. तर लगेच दुसऱ्या बॉलवरती कमबॅक मैदानाच्या आतमध्ये केलंय. जबरदस्त कामगिरी सध्याच्या घडीला संदीपची आपल्याला पाहायला मिळते. ओहो, चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर हलकासा टेक अप झाला बॉल आणि चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 39 अंकावरती. यावेळी देखील स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये फटका. मिस टायमिंग तर जरूर होता. फिल्डर जोपर्यंत पोहोचेल तत्पूर्वी इथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात बॅट्समन प्रथमेश आणि बॅट्समन प्रदीपच्या दरम्यान. 41 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. शेवटच्या अंतिम 2 बॉल शिल्लक आहेत सत्र क्रमांक 1 मधील. स्टील 2 टू गो. शेवटचे 2 बॉल. प्रदीप साडिया बॉल मागचा दरवाजा उघडा ठेवला. चोरी झाली विकेटची. खेळ संपला प्रदीपचा. धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना न्यू यंगस्टर कोरावले बी या टीमला तब्बल 6वा. बॅट्समन प्रदीप इज गॉन.
काम नसतो डिसिजन द्यायचा. येस, फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये बॅट्समॅनला परतावा लागतंय माघारी. म्हणजे सत्र क्रमांक झाला पहिला कंप्लीट आणि पहिला सत्राच्या अंती पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना न्यू यंगस्टर कोरावले बी हा संघ जाऊन पोहोचलाय. तो तब्बल 43 अंकावरती आणि 44 धाव्यांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये उभं केलंय. ते म्हणजे जर्मन क्रिकेट क्लब बांदिवली या संघाच्या अगेन्स्ट. तर नेक्स्ट मॅचचा टॉस देखील आपण करूयात. चला, वाघाचीवाडी टीमचे कॅप्टन आणि साजय टीमचे कॅप्टन या दोन टीमच्या दरम्यान केला जाईल टॉस. चला, साजय टीमचे कॅप्टन आपण या आणि वाघाचीवाडी टीमचे कॅप्टन आपण देखील या. दोन दिग्गज संघ आता एकमेकांच्या अगेन्स्ट खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. येस, टॉस आपण जरूर करू. आम्ही पुन्हा एकदा इन्व्हाइट करू टॉस साठी. येस, या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं ज्यांचं अफाट सहकार्य आपण पाहत असे आमचे लाडके दादा आणि दादांच्या शुभ हस्ते आपण करूयात नेक्स्ट मॅचचा टॉस. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच वाघाचीवाडी बनाम साजई या दोन टीमच्या दरम्यान. चला, वाघाचीवाडी टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेले. साजई टीमचे कॅप्टन आपण देखील लगेचच या. एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. ग्रामस्थ मंडळ काकडपाडा व सिद्धिविनायक स्टार काकडपाडा आयोजित काकडपाडा चषक 2026 च हे पर्व आपण एन्जॉय करतोय. खऱ्या अर्थानं क्रिकेटची शाळा, क्रिकेटची नगरी, क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचा रडोयती महासंग्राम, क्रिकेटचा महाकुंभ मेळा ठरणार, क्रिकेटचा उत्सव, क्रिकेटचा आणि जत्रा क्रिकेटची, हे सर्व काही आपल्याला या काकडपाडा चषक 2026 मध्ये पाहायला मिळते. येस, खऱ्या अर्थानं मसा परिसर टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय तानाजी आगिवले साहेबांच्या शुभ हस्ते आपण खऱ्या अर्थानं करूया टॉस. कॉल असेल टीम भार्गव 11 साजई संघाच्या साहेबांच्या शुभ हस्ते केला जातो टॉस. स्विंग द कॉइन टेल असा कॉल आणि हेड आलाय. म्हणजेच टॉस जिंकला टीम वाघाचीवाडी संघानं. साहेबांना विनंती असेल आपण विराजमान व्हा. टॉस जिंकला, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. जास्त वेळ आपल्याकडे नाहीये, देऊयात दोन टीमला लाख लाख शुभेच्छा आणि जाऊयात आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. टॉस बॉक्स मधून अशी न्यूज येते की वॉन द टॉस बाय टीम वाघाचीवाडी अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. वो टू यू कॉमेंट्री बॉक्स तिथे आपल्यासोबत जोडले गेलेत. अर्थातच एक पहाडी आवाज, शहापूरची मुलूक मैदानी तोफ, अर्थातच सोमनाथजी खाडे सर. थँक्यू सो मच. हॅलो, 44 धावांचा पाठलाग या ठिकाणी चालू झालाय. निश्चितच दुपारच्या सत्रामध्ये आपण आहोत. अतिशय दर्जेदार मॅच मैदानावरती चालू आहे. इथे फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टंपच्या जास्त बाहेर. व्हाईट बॉलचा कॉल येतोय. अंपायर डिसिजन, इट्स अ व्हाईट बॉल. अवांतरची धाव इथे धावफलकावरती जोडली जाईल. फिल्डिंग टीम रिव्ह्यू, अंपायर डिसिजन, इट इज फेअर डिलिव्हरी. तिसरे अंपायर आमचे प्रवीण विशेषर आम्हाला जोडले जातील. या ठिकाणी चेक केलं जाईल. नक्की आपण पाहताय तर
अंपायर डिसिजन वाईड बॉल. फिल्डिंग टीम रिव्ह्यू आहे. ओके. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा हा रिव्ह्यू आहे. अंपायर डिसिजन फेअर डिलिव्हरी वाईड बॉल. अंपायर डिसिजन वाईड बॉल आणि फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे वाईड बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय वाईड बॉल. चेंडू ज्या वेळेला रिलीज झाला त्याच्यानंतर तो शफल झालाय असं निश्चितच या ठिकाणी अंपायर आपल्याला सांगतायत. इट इज वाईट. कट करण्याचा प्रयत्न. बॅटची एज अँड टेकन. विकेटच्या मागे झेल. फलंदाज फेल. लागलेला पहिला हादरा. घरी जावं लागलं. मैदान सोडावं लागलंय. बांदिवली टीमला लागलेला पहिला झटका. 43 धावा बनवल्या. 44चा पाठलाग करतायत. 5 षटकांची मॅच. मात्र न्यू यंगस्टर कोरावळे हा संघ सुद्धा ताकद ठेवतोय दर्जेदार गोलंदाजीसाठी आणि शिस्तबद्ध खेळासाठी नक्कीच ओळखली जाणारी टीम. ताकदवर संघ आहे. मैदानावरती 44 धावांचा पाठलाग करत असताना इथून संघर्ष बांदिवली टीमला सुद्धा करावा लागेल अशा पद्धतीने इथे खेळ चालू झालाय. धावफलकावर 5 वरती पहिला हादरा मिळालाय. गोलंदाज धनाजी गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक पहिली विकेट मिळाली आहे. न्यू बॅट्समन ओम आलाय मैदानात. हा चेंडू बॅटवरती व्यवस्थित आला नाही. फिल्डर जाऊन अडवण्याचा प्रयत्न करतायत. सिंगल एका धावेचं योगदान येईल. 1 धावेच्या मदतीनं स्वतःचं खातं ओमनं खोललं. ही इज ऑफ द मार्क. सिंगल एका धावेच्या मदतीनं इथे ओमनं सुरुवात केली आहे. स्कोरबोर्ड 6 वरती. 44चा पाठलाग. पॉवर प्लेचं पहिलं षटक. विवरसनं तुम्ही पाहताय सज्ज केली आहे. ऑफसाईड पूर्ण पॅक. विकेट किपर शॉट थर्ड मॅन. पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ 30 यार्ड मध्ये. शॉट फाईन लेग वरती 30 यार्ड मध्ये फिल्डर. शॉट स्क्वेअर लेग वरती फिल्डर आहे. चांगली विवरचना धनाजीसाठी. इथे पहा विवरचने अंतर्गत गोलंदाजी करतायत. चांगल्या हलक्या हाताने खेळतोय. सिंगल 1 धाव कंप्लीट केली आहे. 1 धावेची मदत आली आहे. धावफलक आपण पाहाल तर 7 वरती जाऊन पोहोचतोय. धनाजी चांगल्या पद्धतीने इथे अद्यापपर्यंत कंट्रोल त्यानं केलंय. एक चौकार सुरुवातीला आपण जरूर पाहिला. त्यानंतर जबरदस्त कमबॅक त्यानं केलं. राईट आर्म राऊंड द विकेटनं यावेळेस ओमसाठी इथे सुद्धा मिस टायमिंग. स्क्वेअर लेग वरती चेंडूला अडवलं. सिंगल 1 धाव. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. स्कोरबोर्ड वरती 8 धावा. टिचून गोलंदाजी. चांगली फिल्डिंग. एकमेकांना चांगले कॉम्प्लिमेंट करत मैदानावरती जर खेळत राहिले तर निश्चितच हा सामना थांबवून ठेवण्याची किमया ते करू शकतात. न्यू यंगस्टर कोरावळे युवा यंगस्टर खेळाडूंनी भरलेला हा संघ आहे. धनाजी व्हेरी गुड बॉलिंग. अतिशय चांगली गोलंदाजी. पहिले चौकार आला त्यानंतर मात्र त्यानं थांबवून जे ठेवलंय अतिशय दर्जेदार आणि दमदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत 8 धावा. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावर. सूरज आणि ओम या 2 फलंदाजांवरती इथून जबाबदारी त्यांना जबाबदारी पार पाडावी लागेल. त्यानंतर आपण पाहताय तर समोरून गोलंदाजी अटॅक. पहिलं षटक तुफान राहिलं धनाजीचं. दुसऱ्या षटकासाठी योगेश येतोय. योगेशवरती विश्वास या ठिकाणी त्यांनी दाखवलाय. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात करेल. पहिल्या षटकात 8 धावा आल्यात. ओव्हर नंबर 2 पुन्हा तुम्ही पाहताय
या षटकावरती सुद्धा आक्रमण करावं लागेल, कारण फिल्डिंगची पाबंदी असणारी ही षटकं तुम्हाला पाहायला मिळत आहेत. इथे पुन्हा एकदा थोडंसं विवरचनेमध्ये बदल केलाय. पहिल्या षटकात मिड ऑफ द 30 यार्ड मध्ये होता, त्याला लॉंग ऑफ सीमारेषेवरती पाठवलंय. इथे फटका चांगला, पहिल्याच बॉल वरती ओमनं चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी पाहायला मिळतंय. योगेश गोलंदाजी करतोय. पहिल्याच बॉलवरती त्याचं स्वागत चौकारानं झालंय. इथे पूर्णपणे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, दाद मागतोय अंपायर्सकडे, मात्र अंपायर तटस्थ भूमिकेत सांगतायत इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू, गोलंदाज योगेशचं कमबॅक. पहिल्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर या चेंडूवरती डॉट आलाय उजव्या हातानं डाव्या बाजूनं. इथे लोवर फुल टोच समोर खेळलाय, फटका चांगला आहे. फिल्डर पाठला करतायत, दोन फिल्डरची दरी बरोबर भेदली. स्टेट डाऊन द ग्राउंड, ओमच्या बॅटमधनं अजून एक चौकार. बॅट्समन ओमच्या बॅटमधनं सलग दोन मोठे फटके येत आहेत, चौकार पाहायला मिळत आहेत. एकंदरीत 16 धावा इथे धावफलकावरती आहेत. 16. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुल करण्याचा प्रयत्न, मात्र आपण पाहिलं तर चेंडूची लेंथ अगदी समोर होती आणि या अनुषंगाने आपण पाहताय पुल करण्यामध्ये अयशस्वी. डॉट आला, लगेच कमबॅक योगेश करतोय. चौकार डॉट, चौकार डॉट. हा पाचवा चेंडू, इथे फटका चांगला, कव्हरच्या डोक्यावरनं एक्स्ट्रा कव्हरला बीट करत असताना सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ओम ऑन फायर, या षटकाचा तिसरा चौकार. या षटकामधील तिसरा चौकार येतोय. चांगली बॅटिंग इथे करतायत. स्कोरबोर्ड वरती 20. इथे ओव्हरपिच, फटका चांगला आहे, जबरदस्त बॅटिंग. ओम ऑन फायर. समोर कोरावली टीम आहे आणि त्यांच्यावरती हल्ला बोल करत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. ओम पटस्वा, षटकार. दर्जेदार बॅटिंग, चांगली फलंदाजी या ठिकाणी पेश करतोय बॅट्समन ओम. या षटकाचा आपण विचार करताय 4-0, 4-0, 4-6, एकंदरीत 3 चौकार आणि 1 षटकार. संपूर्ण षटक ओमनं खेळून काढलं आणि त्याच्या बॅटमधनं हा हल्ला पाहायला मिळतोय. स्पर्धा आपण पाहताय काकडपाडाकरांचं हे इथे हा तिसरा षटकाला सुरुवात झाली. इथे पुल केलंय, फिल्डर सीमारेषेवरती आहे, चांगल्या पद्धतीने जज केलं आणि एक चांगला झेल तिथे टिपलाय. फलंदाज माघारी परततोय.
लागलाय हा धक्का. क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. मान्यवर विकीदादा म्हाडसे, प्रमोदजी पाटोळे, त्याचबरोबर गणेशजी सासे, सुजितजी आगिवले, शिरवलीवरनं या सर्व मंडळीचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. क्रीडानगरीमध्ये आपलं काकडपाडाकरांच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत. बांधिवली आणि त्यांना फाईट करतायत टीम मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही पाहताय तर न्यू यंगस्टर कोरावळे 44चा पाठलाग. दुसरं षटक जे आपण पाहिलं तर ते चांगल्या पद्धतीने ओमनं खेळून काढलं. मात्र तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवरती एक चांगला झेल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. धनाजी आलाय. निश्चित आपण पाहाल तर वैयक्तिक खात्यातलं त्याचं दुसरं षटक. या षटकाची सुरुवात त्यानं दर्जेदार केली. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर इथे डॉट. चांगली गोलंदाजी करतोय. दम लगा के टप्पा जबरदस्त पाहायला मिळतोय. पहिला शॉर्ट पिच तिथे आपण पाहताय तर पुल करण्याचा प्रयत्न फसला. विकेट मिळाली आणि इथे निर्धाव आलाय. राईट आर्म राऊंड द विकेटने टाकलेला चेंडू फिरून मारलाय. फटका परफेक्ट मिडल केलाय. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराची मदत या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या बांधिवली टीमला होतीये. स्कोरबोर्ड 30 वरती जाऊन पोहोचलं. इथून आपण पाहिलं तर अजूनही 14 धावांचं लक्ष्य पार करायचंय. षटक क्रमांक 3 ओव्हर नंबर 3. तिसरं षटक मार्गस्थ आहे धनाजी. इथे फुलटोस मिळाला आहे. फटका दमदार, दर्जेदार, वजनदार, चेंडू सीमा पार. षटकार. षटकारानं मात्र सामना खुला केलाय. सामना जवळ एकतर्फी करून टाकतोय. चांगली बॅटिंग ओम करत होता, त्याचा हल्ला बोल. त्यानंतर बॅटिंग करण्यासाठी बॅट्समन वैभव आलाय आणि वैभवच्या बॅटमधनं हा फटका. इथे सुद्धा फिल्डर त्या ठिकाणी सीमारेषेच्या जवळ थोडीशी मिसफिल्ड. पुन्हा 2 धावेसाठी आले. वैभवच्या बॅटमध्ये वैभवशाली बॅटिंग त्या ठिकाणी. आता पहा, अजून एक धाव कदाचित ओव्हरथ्रोची मिळाली असती, मात्र 2च धावांवरती संतुष्ट राहत आहेत. या 2 धावांच्या मदतीनं बांदिवली संघ जाऊन पोहोचलाय तब्बल आपण पाहिलं तर 38 वरती 38. आता इथून 6 धावांची आवश्यकता विजयासाठी. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. इथे स्विच अटेम्प्ट आता मात्र कनेक्ट झालं नाही. निर्धाव आलाय. ओव्हर नंबर 3 ची सांगता झाली. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत 38 धावा. 38. 38 धावा इथे धावफलकावर. बारा चेंडू आणि बनवाव्या लागतील इथून 6 धावा. सामना जवळ आपल्या खिशामध्ये आणलाय, झुकून आणलाय. मात्र क्रिकेटचा खेळ कधी काही घडू शकतं. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडणार नाही तोपर्यंत सांगणं कठीण असतं. 6 चेंडू आणि 12 चेंडू आणि 6 धावा इथं बनवायच्या आहेत. सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. काकडपाडा ग्रामस्थांच्या आणि सिद्धिविनायक स्टार काकडपाडाच्या सर्व शिलेदारांच्या आमंत्रणास मान देऊन या परिसराचं उमदं नेतृत्व समाजसेवक, युवा शेतकरी, तरुणांचे आधारस्तंभ, तरुणांचे ताईत, अर्थातच शिरवली गावचे भावी सरपंच मान्यवर रामभाऊ आगिवले, त्यांच्या समवेत त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार, अर्थातच नयनदादा भोईर, समीरदादा भोईर यांच्या समवेत, अर्थात आपण पाहताय रमेशजी आगिवले समाजसेवक,
पद्माकरजी शिरोसे, वैभवदादा आगिवले, प्रमोददादा पाटोळे, गणेशदादा सासे, सुजितदादा आगिवले या सर्व मान्यवरांचं, कोंडूदादा कातबारा या सर्व मंडळीचं क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत, सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थाना